नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. अरबी समुद्राच्या बाजूने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाष्प आहे. बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण आहे. आपण एकूणच या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाष्प बघतो आणि मान्सूनने नुकतीच काल बऱ्यापैकी या भागात प्रगती केली आहे. पूर्व शाखेकडून महाराष्ट्रात सर्वदूर पावसास अनुकूल परिस्थिती झालेली आहे, परंतु सध्या कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस पडतोय आणि अंतर्गत महाराष्ट्रामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मान्सूनने काल बऱ्याच विश्रांतीनंतर पूर्व शाखेकडून प्रगती केली आहे. या प्रगतीचा आलेख आपण या ठिकाणी बघतो. या ठिकाणापासून जवळपास मान्सूनने प्रगती केलेली आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि आजही पुढील वातावरण बदलेल असा अंदाज आहे. पश्चिमी शाखा जरी ठप्प असले तरी पूर्व शाखा बरीच प्रगती करेल असा अंदाज आहे आणि 4-5 तारखेपर्यंतच भारताचा बहुतांश भाग हा व्यापलेला असेल असा अंदाज आहे. जूनच्या रिपोर्टमध्ये म्हणजे 1 जून ते 30 जूनच्या दरम्यान गुजरात आणि छत्तीसगड या 2 राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती स्पष्ट दिसते. बाकी राज्यांमध्ये जरी परिस्थिती सुधारली असली तरी केवळ सध्या तरी पश्चिम बंगाल, राजस्थान, पश्चिमी मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश, रायलसीमा याच भागात परिस्थिती व्यवस्थित आहे. अन्यथा खूप मोठ्या प्रमाणात पावसाची घट जून मध्ये बघायला मिळाली. 60% केवळ पाऊस झालेला आहे. आपण या ठिकाणी बघतो महाराष्ट्रामधील परिस्थिती देखील तशी गंभीर आहे. महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती ही धुळे आणि नंदुरबार मध्ये स्पष्ट झाली आहे. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली मध्ये झाली आहे. या ठिकाणी ठाण्यामध्ये बघतो परिस्थिती, सातारा, कोल्हापूर, हिंगोली किंवा अगदी भंडारा, गोंदिया आणि या भागामध्ये देखील आपल्याला स्पष्टपणे दुष्काळी परिस्थितीचा अंदाज आला आहे आणि 50% एकूण महाराष्ट्राची टक्केवारी आलेली आहे. मात्र काल 30 जूनचा पाऊस यामध्ये आकडेवारी जरी दाखवला असला तरी तो आज ऍड होईल, कारण रात्रीपर्यंत पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे या आकडेवारीत थोडी सुधारणा होऊ शकते. परंतु एकूणच 50% पाऊस केवळ महाराष्ट्रात जून मध्ये पडला. याचे दुसरे 2 कारण आहेत. एक, मान्सून एलिनोच्या वर्षामध्ये उशिरा येतो आणि खूप कमी दिवसभर असतो. 22 तारखेला मान्सून सक्रिय झाला. मुंबईमध्ये आपण बघितलं 23 तारखेला मान्सून आला आणि पुढे तो फार सक्रिय राहिला नाही. त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी राहिलं. त्यामुळे जूनची सरासरी कमी येणं अपेक्षित आहे. परंतु समजा जर जुलैमध्ये या पावसाच्या प्रमाणात सुधारणा झाल्या तर मात्र आपल्याला थोडी रिकव्हरी मिळू शकते, कारण जो पाऊस जूनमध्ये पडणं अपेक्षित होतं तो जुलै आणि जूनचा पाऊस जुलैत पडतोय का हे आपल्याला बघावं लागणार आहे. दिलेले आहेत ते आपल्याला इथे स्पष्ट दिसू लागले आहेत. मान्सून पुढे सरकण्याचं लक्षण आहे. पश्चिमी राजस्थान सोडला तर संपूर्ण भारतामध्ये पावसाळी परिस्थिती आहे आणि मध्य भारताच्या आणि उत्तर भारताच्या काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोस्टल कर्नाटक आणि कोकणातही ऑरेंज अलर्ट आहे, जे आज भारतभर चांगल्या पावसाचा अंदाज आहे. उद्या मात्र महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे 2 तारीख आपल्यासाठी महत्वाचे. विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही महत्वाची बाब आहे. महाराष्ट्रातला रेड अलर्ट कायम आहे आणि रेड अलर्टचा अर्थ असा असतो की या ठिकाणी शाळांना सुट्ट्या देणं किंवा इतरही काळज्या घेणं आवश्यक असतं. त्यामुळे पुढील 2 दिवस 2 आणि 3 तारीख महत्वाची आहे. शिवाय या 2-3 दिवसामध्ये संपूर्ण भारतात मान्सून पोहोचणं देखील शक्य आहे, कारण त्या पद्धतीचं वातावरण तयार होत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा अलर्ट 3 दिवस सातत्याने आहे. त्यामुळे अतिमुसळधार पावसाची शक्यता ही महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात निर्माण झालेली आहे. कोकण वगळता उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि
पश्चिम महाराष्ट्रात रेड अलर्ट आहे. आणि इथे गंमत आपण बघतो की मराठवाडा आणि विदर्भात पाऊसच होणार नाही अशा पद्धतीचा अंदाज आहे, परंतु हा अंदाज बदलेल. 6 तारखेला मात्र आपण बघतो ज्या ठिकाणी रेड अलर्ट होता त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. 6 तारखेला विदर्भ मराठवाड्यामध्ये पाऊस दाखवलेला नाही, परंतु हा अंदाज पूर्ण बदलणार आहे, कारण या दरम्यान या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दिसते. प्रचंड सुधारणा पावसाच्या प्रमाणात झालेली आहे. मान्सून आपल्याला या भागात थोडा पुढे सरकलेला दिसला आणि त्या ठिकाणी काल पाऊस झालेला आहे. आणि एकूणच पाऊसमान असं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी मान्सून दाखवलेला नाही त्या ठिकाणी पाऊसही झालेला नाही. अतिशय जोरदार पाऊस आपल्याला काल रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये झालेला दिसतोय. थोडं आपल्याला अजूनही या भागात सुधारणा दिसत नाही. मात्र विदर्भ, मराठवाडा, जळगाव जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस काल देखील झालेला आहे. आणि संपूर्ण भारतात पावसात मोठ्या प्रमाणात सुधारणा देखील झालेली आहे. CFS मॉडेलने त्याचा अंदाज कायम ठेवलाय. विदर्भ आणि कोकण असं अतिवृष्टीची प्रसंग 30 जून पासून तर 7 जुलै पर्यंत महाराष्ट्रात जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता CFS ने व्यक्त केली आहे. आणि विशेष म्हणजे पुढे सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर हे पावसाचं वातावरण जवळपास 14 जुलै पर्यंत राहील असा या मॉडेलचा अंदाज आहे. तुमची सुधारणा झाली, आपण झटपट अंदाज बघणार आहोत. कोकण किनारपट्टीला नुकताच रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे, त्यामुळे आपण याही भागावर लक्ष देऊन आहोत. परंतु एकूणच भारतात पावसाचं प्रमाण देखील वाढणार आहे. या भागात एक चक्राकार स्थिती विकसित होण्याचा देखील अंदाज मॉडेल दाखवू लागले आहे. ही चक्राकार स्थिती आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसते. त्यामुळे कोकण किनारपट्टीला किंवा कोस्टल कर्नाटकापर्यंत पावसाचं प्रमाण अधिक वाढेल असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलाय. या नवीन विकसित होणाऱ्या कमी दाबाचा किंवा हवामान प्रणालीचा प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्यात पडण्याची शक्यता 3 तारखेला देण्यात आली आहे. त्याच दरम्यान कोकणात देखील रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे, म्हणजे आणखी पाऊस या ठिकाणी जास्त होणार आहे. दरम्यानच्या काळात संपूर्ण उत्तर भारतामध्ये मान्सून पोहोचेल, परंतु थोडा राजस्थान, गुजरातचा भाग राहण्याची शक्यता आहे. पश्चिमी शाखा देखील थोडी प्रगती 3 तारखेपर्यंत करण्याची शक्यता असून या भागात देखील मान्सून पुढे सरकेल. 4 तारखेला देखील मान्सूनची प्रगती गुजरातच्या दिशेने देखील होईल आणि केवळ या ठिकाणी थोडा भाग शिल्लक राहील. बाकी संपूर्ण भारतात मान्सून पोहोचलेला असेल. ही जी सिस्टम आहे जी गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रावर परिणाम करणारी, ती अतिशय जबरदस्त पाऊस महाराष्ट्राला देऊन जाईल. आणि महाराष्ट्रात जे काही नंदुरबार, धुळे, जळगाव हे जिल्हे दुष्काळी दाखवण्यात आलेले आहेत, या ठिकाणचा दुष्काळ नाहीसा करेल. शिवाय नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ नाहीसा करेल. कोकण किनारपट्टीमधील जी सरासरी आहे, म्हणजे असं वाटतं की 1 महिन्याचा पाऊस या 8 दिवसातच पडणार आहे. त्यामुळे हा आठवडा फार महत्वाचा आहे. पहिल्या आठवड्यातच खूप मोठी सरासरी कव्हर होईल असा अंदाज आहे. वादळी प्रणाली एकापाठी एक जर तयार होणार असतील तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस यावर्षी होईल असा देखील अंदाज आहे. आणि अल निनोच्या वर्षामध्ये असं बऱ्याचदा झालेलं आहे. त्यामुळे यदा कदाचित हा भाग जास्त पावसाचा देखील राहू शकतो. 6 तारखेला देखील गुजरात आणि कोकण पट्ट्यामध्ये खूप पाऊस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पाऊस वाढेल. महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती 7 तारखेला देखील JFS मॉडेलने जबरदस्त दाखवलेली आहे. तो हा महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आहे. नवीन प्रभावी अशा प्रकारची वादळी सिस्टम या ठिकाणी बनताना दिसते आहे. बघूयात. आणि महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे. भारतात संपूर्ण मान्सून 8 तारखेला पोहोचण्याची डेट आहे आणि तोपर्यंत संपूर्ण भारतात मान्सून पोहोचलेला असेल. ECMWF मॉडेलनुसार मी महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती बघतोय. आजपासून महाराष्ट्रातल्या पावसाच्या प्रमाणात सुधारणा होईल असा प्राथमिक अंदाज आहे. आणि यामध्ये आपण बघतो विदर्भामध्ये मुसळधार पाऊस आणि कोकणामध्ये बहुतांश भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये खास करून उत्तर महाराष्ट्राचाही समावेश आहे. या भागातही पाऊस आहे, परंतु पावसाचं प्रमाण कमी आहे. परंतु संपूर्ण देशामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस थोडा कमी होईल, परंतु विदर्भात
आणि कोकणात अतिवृष्टी कायम असणारे आणि या ठिकाणी खास करून कोकणामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट आहे. त्यामुळे घाट माथ्यावर खूप प्रचंड पाऊस पडणार आहे आणि त्यामुळे हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. ECMWF मॉडेलने महाराष्ट्रातील अतिवृष्टीची परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे आणि हा अलर्ट अतिशय महत्त्वाचा. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागात अतिवृष्टी असू शकते आणि छत्रपती संभाजीनगर सहित आपल्याला उत्तर महाराष्ट्रात देखील काही भागात अतिवृष्टीची शक्यता दिसते. आणि आपण गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या ठिकाणी जी काही घट आहे पावसाची ती देखील कव्हर होऊ शकते असं दिसतंय. 4 तारखेला देखील अतिवृष्टीची शक्यता अगदी मराठवाड्याचा उत्तर भाग, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण कोकण, घाटमाथा या ठिकाणी मध्य महाराष्ट्रासहित अतिवृष्टीची शक्यता आहे. 5 तारखेला देखील महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणामध्ये आणि घाटमाथ्यावर 200 ते 300 मिलीमीटर पाऊस काही भागात होऊ शकतो. एवढी जास्त परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे या वादळी प्रणालीचा महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे संकेत कायम आहेत. 6 तारखेला पश्चिम महाराष्ट्रातला काही थोडा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचे संकेत कायम आहेत. यामध्ये प्रभाव हा जालना जिल्ह्यावर असणारे, बुलढाणा जिल्ह्यावर असणारे. यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत देखील मुसळधार पाऊस, बऱ्याच भागात अतिवृष्टी आहे. पेरणीसाठी अकोला, बुलढाणा, जालन्याच्या काही भागात शेतकरी खोळंबलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी दाखवण्यात आली आहे. घाट माथ्यावर म्हणजेच पुणे पश्चिम, नाशिक पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम भागामध्ये सुद्धा अतिवृष्टी दाखवण्यात आलेली आहे आणि कोकण किनारपट्टीला देखील अतिवृष्टीचा इशारा आहे. 6 तारखेला देखील हे संकट कायम आहे. त्यामुळे ज्या विभागात दुष्काळ पडेल असं वाटत होतं त्या ठिकाणी अतिवृष्टी होईल अशा प्रकारचा अंदाज जुलैच्या पहिल्याच आठवड्यात आहे. महाराष्ट्रावरच या संपूर्ण सिस्टमचा परिणाम दाखवण्यात आलाय. पण एक लक्षात घ्या, कुठलीही वादळी सिस्टम आज जो अंदाज दिलाय तसाच अंदाज उद्या असत नाही. हवामान बदल आणि सध्या एल निनोचं वर्ष आहे, हे सगळं लक्षात ठेवूनच आपण अंदाज घ्यायचा आहे. कोकणातला पाऊस 8 तारखेला कमी होणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातला कमी होणार आहे, पर्जन्य छायेचा कमी होणार आहे, पुन्हा ही सिस्टम विदर्भाकडे सरकणार आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त धोका हा बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली आणि अगदी वर्धा, यवतमाळपर्यंत आहे. 9 तारखेला विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उत्तरेकडील भागामध्ये जिल्ह्यांच्या देखील पावसाची शक्यता कायम आहे. कोकणात पाऊस सक्रिय राहू शकतो 9 तारखेला. व्हिडिओ जरा मोठा होतोय त्यामुळे आपण या ठिकाणी केवळ 10 तारखेपर्यंतच या मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. कोकणात पाऊस सक्रिय राहील असा अंदाज 10 तारखेपर्यंत देण्यात आलाय. आपण या मॉडेलचाही 10 तारखेपर्यंतच अंदाज बघणार आहोत. जी अतिवृष्टी आपल्याला मॉडेलने दाखवलेली आहे ती या ठिकाणी जवळपास स्पष्ट आहे. नंदुरबार पर्यंत हा भाग दाखवण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी बघतो हा पट्टा अतिवृष्टीचा आहे. आपल्याला या ठिकाणी या भागामध्ये पावसाचं प्रमाण थोडं मर्यादित दिसतंय, परंतु गरजेपुरता पाऊस या ठिकाणी पडून जाईल असा अंदाज आहे. तर आपण बघतो आजच याची सुरुवात होणार आहे आणि विशेष म्हणजे उत्तर कोकण, नाशिकसह अगदी पश्चिम अहिल्यानगरपर्यंत त्याचा परिणाम आता सकाळपासूनच सुरू होणार आहे. त्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज आज उत्तर महाराष्ट्र, कोकण, घाटमाथा या ठिकाणी आहेच. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी देखील याचा परिणाम होईल. बऱ्याच ठिकाणी झडीचा किंवा मुसळधार सरी आपल्याला महाराष्ट्रात इतरही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळू शकतात. कोकण आणि विदर्भ, खास करून पूर्व विदर्भ असं मुसळधार पावसाचं वातावरण राहणार आहे. एक सिस्टम म्हणजे आज एक वादळी प्रणाली बंगालच्या उपसागरात विकसित होईल आणि ती आपल्याला महाराष्ट्राकडे येताना दिसते.
तिचा आज रात्री विदर्भात परिणाम होईल आणि कोकणातही परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उद्यापासून त्याचा प्रभाव देखील जाणवायला सुरुवात होईल. आपण बघूयात या मॉडेलने किती परिणाम दाखवलेला आहे. विदर्भ आणि कोकण असा याचा प्रभाव जास्त राहील आणि उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या ठिकाणी पावसाची अतिवृष्टी दाखवण्यात येते आहे. याचा परिणाम आपल्याला सर्वात आधी या व्हर्जननी कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. परंतु ही सिस्टम पुन्हा एकदा फिरून महाराष्ट्रावर येणार अशा प्रकारचा एक अंदाज देण्यात आलेला आहे. अतिवृष्टी याही ठिकाणी दिसते, परंतु मध्य प्रदेश आणि गुजरात यावर याचा परिणाम दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आपण बघतो की साधारण 4 तारखेला किंवा 5 तारखेला पुन्हा फिरून सिस्टम महाराष्ट्रावर येताना दाखवली. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टी आहे, कोकण अतिवृष्टी आहे आणि ही 2-3 तारखेला किंवा 4 तारखेपर्यंत दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे रेड अलर्ट महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेला आहे. 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस काही भागात होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. म्हणजे अल्निनोच्या वर्षामध्ये एक संकट महाराष्ट्रावर दुहेरी आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी महिन्याभराचा पाऊस आपल्याला अवघ्या काही दिवसात होताना दिसतोय. 7 तारखेपर्यंत या सिस्टमचा प्रभाव महाराष्ट्रावर आहे, खास करून उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भापर्यंत. जे विभाग आपण आत्तापर्यंतच्या मॉडेलच्या अंदाजावर दुष्काळी दाखवले होते त्याच ठिकाणी आपल्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यातच अतिवृष्टी होताना दिसते. 10 पर्यंत आपण अंदाज बघणार आहोत. 9 तारखेला महाराष्ट्रातील पाऊस उघडेल आणि त्याचा प्रभाव संपलेला असेल, परंतु 10 तारखेपर्यंत कोकणात हलक्या सरी होत राहतील. अर्ध्या मिनिटात जर आढावा घेतला तर या ठिकाणी आजपासून पावसाचं प्रमाण वाढणार आहे. अतिवृष्टीचा प्रभाव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, खास करून या भागात संपूर्णपणे अतिवृष्टीची शक्यता आहे आणि कोकणामध्ये 700 ते 800 मिलीमीटर पाऊस या 8 दिवसामध्ये होईल. तर इतर जिल्ह्यांमध्ये 200 ते 300 मिलीमीटर पाऊस होईल. म्हणजे आपण असं गृहीत धरूयात की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात पडणारा पाऊस हा आपल्याला या 8 दिवसातच पडलेला दिसणार आहे. परंतु कमी कालावधीत जास्त पाऊस होणं म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे. प्रचंड नुकसान, नद्यांना पूर, त्यामुळे पूर परिस्थिती अशा प्रकारचे वातावरण देखील निर्माण होऊ शकतं. मी यापूर्वी सांगितलं याचा फायदा म्हणजे आपले धरणं भरण्याकरता याचा उपयोग होणार आहे, पण आपल्याला त्रास देखील होऊ शकतो. हे लक्षात घेऊन चला. या भागात देखील हे संपूर्ण वातावरण आहे, या ठिकाणी प्रभाव आहे. जवळपास या भागामध्ये देखील याचा मोठा प्रभाव होण्याची शक्यता आहे. सावध रहा, काळजी घ्या.